राष्ट्रवादीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी वेगळी चूल मांडत लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे राहण्याचे जाहीर केले। त्यानंतर उमेदवार कोण अशा चर्चेला सुरुवात झाली। ठाकूर यांनी आजी माजी लोकप्रतिनिधी, प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची विधार येथे आज बैठक आयोजित केली आहे। त्यामुळे ते उमेदवार जाहीर करतील का याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे। जर उमेदवार निश्चित झाला तर जिल्ह्यात 3 उमेदवारांची नावे समोर येणार आहेत। तसेच महायुतीला कोणाला तिकीट मिळेल यावर लढत महत्त्वाची ठरणार आहे। काही दिवसांपूर्वी आमदार ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत कार्यकर्ता हाच माझा उमेदवार आणि स्टार प्रचारक असेच सांगितले। त्यानंतर उमेदवारांबाबत भूमिका गुलदस्त्यात ठेवली आणि मित्र पक्षांनी मला पाठिंबा द्या अशी विनंती केली होती। उद्धव ठाकरे गटातून भारती कांबडी तर जिजाऊ संघटनेमधून कल्पेश भाकर यांची नावे जाहीर झाली आहेत। महायुतीत उमेदवारीचा पेच कायम आहे। त्यातच गावित हे मोदींच्या विकासाबाबत बोलत आहेत, तर पूर्वेस सरनाईक यांनी अचानक शिंदे गटातून गावित असे मेळाव्यात बोलले। परंतु महायुतीचा निर्णय अद्याप झालेला नसल्याने त्यांची बोट किनाऱ्यावर आलेली नाही। अशातच ठाकूर यांनी आज शुक्रवारी सायंकाळी 4 वाजता सर्व आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत सदस्यांची बैठक विरार पश्चिम येथील जुने विवाह कॉलेजात आयोजित केली आहे। त्यामुळे या बैठकीत नेमका कोणता निर्णय घेणार आणि ठाकूर उमेदवाराची घोषणा करणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे। बहुजन विकास आघाडीतून पालघर लोकसभा मतदारसंघासाठी माजी खासदार बळीराम जाधव तसेच विद्यमान आमदार राजेश पाटील यांच्या नावाची चर्चा आहे। मात्र या दोघांपैकी कोण की नव्या चेहऱ्याला संधी देऊन राजकीय गुलगुली मारतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे। मित्र पक्षांकडे पाठिंबा मागितला असला तरी कोणत्याच वरिष्ठ नेत्यांनी यावर भूमिका जाहीर केली नाही। त्यातच ठाकरेंच्या काही कार्यकर्त्यांनी मात्र बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश केला। त्यामुळे पक्षाचे राजकीय बळ वाढणार आहे असे दिसते, तर महायुती आणि महाविकास आघाडी चुरस होणार असे पूर्वी वाटत होते। मात्र जिल्ह्यात बहुजन विकास आघाडीची राजकीय पकड आहे। उमेदवार रिंगणात आणणार असल्याने कुणाचा उमेदवार किती बलाढ्य आणि मतदारांचा प्रिय असेल, तसेच उमेदवार रिंगणात आणणार असल्याने कोणाचा उमेदवार किती बलाढ्य आणि मतदारांचा प्रिय असेल हे मतमोजणीनंतर स्पष्ट होईल।